प्रामाणिक लोकांनाच परमेश्वर उंच करतो. विश्वासू असणाऱ्या लोकांनाच परमेश्वर उंच करतो. कदाचित मनुष्यापासून आपल्याला भेटणार नाही, परंतु परमेश्वरापासून नक्की परमेश्वर आपल्याला देणार. देव म्हणतोय की पुष्कळांच्या वरती तुझी नेमणूक करी. योसेफ पहा, पुष्कळांच्या वरती नेमणूक केली. हालेलुया. दानियल पहा, पुष्कळांच्या वरती तिची नेमणूक केली. हालेलुया. का त्यांना पुष्कळांच्या वरती नेमणूक केली? कारण ते विश्वासू राहिले आणि प्रामाणिक राहिले. आम्ही फेथफुल असलं पाहिजे आमच्या बोलण्यात, आमच्या काम करण्यात, आमच्या सर्व गोष्टीमध्ये. त्याचं बक्षीस परमेश्वर आम्हाला देणार. वचन आपल्याला काय सांगतं त्याकडे आपण लक्ष देऊया. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचूया. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भय धरू नकोस. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. येस, हालेलुया. देव बाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आणि ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे ऍक्च्युली हे वचन प्रभू येशू ख्रिस्तानं जो त्या ठिकाणी योहान जो आहे आणि योहानाला त्या ठिकाणी हे प्रगटीकरण झालेलं आहे. आणि येशू म्हणाला की त्या स्मुर्ना येथील मंडईला हे लिही. म्हणजे स्मुर्ना येथील मंडईला हे लिहिलेलं एक पत्र आहे. आणि ह्या पत्रामध्ये परमेश्वरानं त्या मंडईला एक संदेश सांगितलेला आहे. आणि तो संदेश काय आहे या वचनात सांगितलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी म्हणतोय की तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे. तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील, परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. हालेलुया. तर ह्या ठिकाणी परमेश्वर या वचनात आपल्याला सांगतोय की या मंडळीला तो सांगत आहे की मी तुला सांगतो काय की मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. म्हणजे त्या मंडळीला विश्वासूपणाबद्दल या ठिकाणी हे पत्र प्रभू येशू ख्रिस्त लिहित आहे आणि त्या दूताला लिहित आहे. तर प्रियानो, ह्या ठिकाणी विश्वासूपणाबद्दल आज आपण शिकणार आहोत. आणि ह्यातून मला जो विषय तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे बी फेथफुल, विश्वासू राहा. ओके, मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा. आणि ह्या ठिकाणी वचनात सांगितल्याप्रमाणे मरेपर्यंत विश्वासू राहा. बघा प्रियानो, विश्वासूपणा म्हणजे काय? आता बघा, विश्वासू राहणं हे फार महत्वाचं आहे. विश्वासू राहणं म्हणजे प्रियानो, ह्या विश्वासूपणाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? धोकादायक. ओके, आम्ही धोका देणं. तर आपल्याला धोका देणारी व्यक्ती बनायचं नाही आहे, आपल्याला विश्वासू व्यक्ती बनायचं आहे. तर आपल्याला प्रामाणिक व्यक्ती बनायचं आहे. आणि हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. कारण हे बघा, ह्या जगामध्ये विश्वासूपणा नसल्यामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. विश्वासू न राहिल्यामुळं अनेक पती पत्नीचं लाईफ बर्बाद झालेलं आहे. या जगामध्ये अनेक भाऊ काय झालेले आहेत? सेपरेट झालेले आहेत. अनेक डिवोर्स झालेले आहेत. अनेक भांडण, तंटा, वाद, गैरसमज हे अधिक वाढलेले आहेत. कशामुळं? विश्वासू न राहिल्यामुळं. बघा, आम्ही एकमेकाशी विश्वासू राहणं किती गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त त्या मंडळीला लिही म्हणून सांगत आहे. म्हणजे देव मंडळीकडून विश्वासूपणाची अपेक्षा करतो. आणि ह्या ठिकाणी आपण वचनात तेच पाहत आहोत की आम्ही मरेपर्यंत विश्वासू राहायचं आहे. तर प्रियानो, तुम्हाला सांगू द्या की विश्वासूपणा म्हणजे काय? विश्वासूपणा म्हणजे परिस्थिती जरी बदलली तरी न बदलणारी निष्ठा. ओके, तर परिस्थिती बदलू शकते, परंतु निष्ठा म्हणजे समर्पण कधी बदलता कामा नाही. हालेलुया. आमचं समर्पण, आमचं कमिटमेंट कधी बदलता कामा नाही. म्हणून आपल्याला देवाशी, सेवेशी, कुटुंबाशी आणि बोललेल्या शब्दाशी आपल्याला प्रामाणिक राहायला पाहिजे. याला म्हणतात विश्वासूपणा. ओके, आम्ही जेव्हा प्रामाणिक राहतो त्याला म्हणतात विश्वासूपणा. जर प्रामाणिकपणा नाही तर त्या ठिकाणी विश्वासूपणा सुद्धा नाही. आणि प्रियानो, विश्वासूपणा म्हणजे लोक टाळ्या वाजवतात तेव्हा नव्हे, तर कोणी पाहत नसताना देखील आपले काम करणं, याला म्हणतात विश्वासूपणा. प्रेज गॉड. लोकांनी बघावं, लोकांनी माझ्याकडे बघून टाळ्या वाजवाव्या म्हणून काही तर लोक कामं करतात.
पण त्याला विश्वासूपणा म्हणत नाहीत. विश्वासूपणा त्याला म्हणतात कोणी पाहत नाही तरी सुद्धा मी काम प्रामाणिकपणे करतो, त्याला म्हणतात विश्वासूपणा. हालेलुया. विश्वासूपणा प्रियानो ही भावना नाही, तर विश्वासूपणा तो एक निर्णय आहे. आपण एक निर्णय केला पाहिजे की मी हे प्रामाणिक आणि विश्वासू राहणार. मी लोकांशी आणि देवाशी आणि मंडळीशी आपलं प्रामाणिक असणं हा निर्णय घेतला पाहिजे. ही भावना नव्हे, म्हणजे भावना बदलत राहते. आज आपली भावना, आपल्याला फिलिंग्स आज काय आहेत, आता काय, नंतर आपल्या फिलिंग्स बदलू शकतात. परंतु आम्ही घेतलेले निर्णय आम्ही कधी बदलून चालणार नाही प्रियानो. आमची निष्ठा फार महत्वाची आहे. परिस्थिती बदलू शकते पण निष्ठा आम्ही बदलता कामा नाही, आमचं समर्पण बदलता कामा नाही. हालेलुया. तर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, उदाहरण दानियेलाच. दानियल पहा, सिंहाच्या गुहेत टाकले तरी प्रार्थना त्यानं सोडली काय नाही, कारण तो प्रार्थनेविषयी आणि देवाच्या बाबतीत काय होता, तो विश्वासू होता, तो प्रामाणिक होता. त्यानं काय ठरवलेलं, दिवसातून 3 वेळा मी प्रार्थना करणार, आणि त्या निर्णयावरती तो ठाम होता. परिस्थिती बदलली म्हणून त्याचा निर्णय बदलला नाही, त्याची निष्ठा बदलली नाही, त्याचं कमिटमेंट, त्याचं समर्पण बदललं नाही. तर प्रियानो तो आपल्या निष्ठेवरती ठाम राहिला. भले परिस्थिती कशी पण येऊ दे, पण मी प्रामाणिक राहीन, देवाशी आणि प्रार्थनेच्या बाबतीत मी विश्वासू राहीन. म्हणून प्रियानो बघा, असं फरमान काढलेलं की जो कोणी राजाची उपासना करणार नाही आणि जो जर कुठल्या आपापल्या देवाची जर उपासना केला आणि जर तो सापडला तर त्याला कुठे टाकण्यात येईल, सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. हे फरमान काढलेलं होतं आणि हे फरमान काढलेलं दानियेलला माहिती होतं. मग त्यावेळेस हे माहिती असताना सुद्धा तो आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3 वेळा परमेश्वराची आराधना आणि प्रार्थना करू लागला. का त्याला भीती वाटली नाही? फरमान काढले, मला कुठे टाकतील, सिंहाच्या गुहेत टाकतील. थोडे दिवस तिने सांगितले की इतके दिवस काय करू नका, उपासना करू नका. दानियेलच्या जागी काही दुसरे लोक असते तर म्हटले असते, चालतंय तर थोडे दिवस नाही प्रार्थना केलं तर काय होणार आहे, कशाला प्रार्थना करायची. आता इतके दिवस मी दिवसातून 3 वेळा करत आलोय, एक 4 दिवसासाठी हे फरमान जरासं जाऊपर्यंत एक 4 दिवस करायची नाही प्रार्थना, काय होणार आहे, देव काय फाशीला होणार आहे आम्हाला, काय होणार आहे. दानियल असा म्हणू शकला असता, समजाले, दानियल असं म्हणू शकला असता. काय होतं, 1 दिवस 2 दिवस जर प्रार्थना 3 वेळेला बसलो नाही तर काय होणार आहे. पण नाही, दानियल प्रार्थनेच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत तो विश्वासू होता, प्रामाणिक होता. म्हणून लक्षात घ्या, विश्वासूपणा भावना नाही, विश्वासूपणा हा निर्णय आहे, कमिटमेंट आहे, निष्ठा आहे, समर्पण आहे. हालेलुया. जे आम्ही समर्पण आपलं आहे त्या गोष्टीला आम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. हालेलुया. तो ठरवलेला दिवसातनं 3 वेळा मी प्रार्थना करणार, आणि तो परिस्थिती कशी पण येऊ दे पण त्यानं प्रार्थना करायचं सोडलं नाही. हालेलुया. तो प्रियानो याला म्हणतात विश्वासूपणा. परिस्थिती कशी पण असू दे पण आमची निष्ठावरती ठाम राहणं, समर्पणावरती ठाम राहणं, याला म्हणतात विश्वासूपणा. म्हणून प्रियानो परिस्थिती कठीण झाली होती पण तो विश्वासू राहिला. तो त्या सिंहाना घाबरला नाही, त्या सिंहाच्या गुहेत जायला घाबरला नाही, पण तो विश्वासू राहिला प्रार्थनेच्या बाबतीत. तो देवाशी विश्वासू राहिला. पुढं बघायला टाकलं तर टाकू देत, पण मी माझं कमिटमेंट, माझा विश्वासूपणा मी सोडणार नाही, माझा प्रामाणिकपणा मी सोडणार नाही. हालेलुया. बघा, दानियल हा मोठा मनुष्य होता, असा काय बिनकामाचा नव्हता. तो त्याला भरपूर जबाबदारी होत्या, त्याचं पण कुटुंब होतं, त्याचं पण काम होतं, भरपूर बिझी माणूस होता तो. पण अशा ह्याच्यातून तो 3 वेळा प्रार्थना करायचा दिवसातून, दररोज. मग ह्या गोष्टीला त्यानं समर्पण केलेलं, आणि तो समर्पण असा काय समर्पण होता, त्या बाबतीत तो प्रामाणिक आणि विश्वास होता. भले काय पण होऊ दे पण ते 3 वेळा प्रार्थना करायचं त्यानं सोडलं नाही, असं त्याचं समर्पण होतं. म्हणून प्रियानो, उगाच जेव्हा त्याला दानियेलाला टाकलं त्या सिंहाच्या गुहेमध्ये, उगाच परमेश्वरानं असंच काय त्या सिंहाचं तोंड बंद केलं नाही, कारण दानियल विश्वास होता. दानियल विश्वास होता. जो देवाशी विश्वासू राहणार, परमेश्वर त्याच्यासाठी सिंहाचं तोंड सुद्धा बंद करणार. हालेलुया. सिंहाचं परमेश्वर आमच्यासाठी, परमेश्वर सिंहाचंच नव्हे, सैतानाचं सुद्धा तोंड बंद करणार. हालेलुया. कारण आमच्यात परमेश्वराला विश्वासूपणा पाहायचा आहे. आम्ही किती प्रामाणिक असलं पाहिजे.
आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक राहणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो प्रियानो, पहिली गोष्ट आपण पाहिली विश्वासूपणा म्हणजे काय. दुसरी गोष्ट, लहान गोष्टीत विश्वासू राहा. लहान गोष्टीत. तर लूक 16:10 मध्ये आपण ह्या ठिकाणी वाचतोय काय त्या वचनात सांगितलंय. आपण त्या वचनाकडे पाहूया. लूक 16:10. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. हा, हालेलुया. या ठिकाणी आपण बघतो जो लहान गोष्टीत विश्वासू आहे तो मोठ्या गोष्टीतही विश्वासू असतो. हा, हे वचन सांगतं आम्हाला. जो व्यक्ती लहान गोष्टीत विश्वासू राहणार, लहान जबाबदाऱ्यामध्ये विश्वासू राहणार, परमेश्वर मोठी जबाबदारी त्याला देणार. बघा, एक देवाचं कार्य असं आहे की देव मोठ्या जबाबदाऱ्या देण्यापूर्वी परमेश्वर आपल्याला छोट्या छोट्या लहान लहान जबाबदाऱ्या देतो. का? जर लहान जबाबदाऱ्यामध्ये जर आम्ही प्रामाणिक राहिलो नाही, मोठ्या जबाबदारी देऊन काय फायदा हो? देवाला माहिती आहे या लहान गोष्टीत हा प्रामाणिक नाही, मोठ्या गोष्टी याच्या हातात न दिलेला बरं. 1000 रुपये मध्ये हा प्रामाणिक नाही, लाख रुपये परमेश्वर आमच्या हातात कशाला देईल? 1,00,000 मध्ये जर आम्ही प्रामाणिक नाही, विश्वासू नाही, 50 लाख रुपये परमेश्वर आमच्या हातात कशाला देईल? तर त्यासाठी प्रियानो ह्या वचनात सांगितलंय जो लहान गोष्टीत विश्वासू आहे तो मोठ्या गोष्टीतही विश्वासू असतो. ज्या लहान लहान जबाबदाऱ्या, लहान लहान कामामध्ये जर आम्ही ते प्रामाणिकपणे आणि विश्वासूपणाने जर आम्ही केलं, परमेश्वर तो पाहतोय. परमेश्वर पाहतोय. अनेक जण ह्यासाठी करतात की लोक मला पाहू दे म्हणून, आणि अशी अपेक्षा असते की लोकांनी माझं कौतुक करावं, सेवकांना आमचं कौतुक करावं. यानं लक्षात घ्या, कदाचित मनुष्य तुमचं प्रामाणिकपणा पाहणार नाही, मनुष्य तुमचा कदाचित विश्वासूपणा पाहणार नाही. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम जबाबदारी पार पाडले कदाचित ते मनुष्याला कळलं नसेल, समजलं नसेल. परंतु परमेश्वर मनुष्यासारखा नाही. परमेश्वर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाकडे परमेश्वराची बारकाईने नजर असते. हालेलुया. मग त्या ठिकाणी जर आमच्या कामात देवाला, परमेश्वराला जर प्रामाणिकपणा दिसला तर परमेश्वर तुमच्या हातात मोठी जबाबदारी देऊ शकतो. प्रेज गॉड. मोठी जबाबदारी. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, लहान सेवा, लहान काम, लहान प्रार्थना परमेश्वर पाहतो. प्रेज गॉड. परमेश्वर पाहतो. म्हणून कधीही लहान कामाकडे दुर्लक्ष करू नका, छोट्या छोट्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. त्यात सुद्धा परमेश्वराला तुमचा विश्वासूपणा दिसला पाहिजे. हालेलुया. म्हणून आता लहान लहान गोष्टी बघा, वेळेवर येणे. सभेला आपण वेळेवर येत नाही का? आमचं कमिटमेंट समर्पण तसं नाही. वेळेच्या बाबतीत आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. हालेलुया. ह्या लहान लहान गोष्टीमध्ये आमचं कमिटमेंट पाहिजे, आमचं समर्पण पाहिजे, आमची निष्ठा पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. तर त्या ठिकाणी वेळेवर येणं असो किंवा दिलेलं काम पूर्ण करणे असो. एकेकांना आम्ही काम देतो, करतो, व्यक्ती पूर्णच करत नाही. यात प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा दिसतो का? दिसतो का? नाही. एखादं काम दिलंय, हा करतो की असं करतो सोडा आम्ही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि जाऊन फक्त तर ते काम केलेलं नसतं, पूर्ण अर्धवट केलं असतं, पूर्ण केलं नसतं. यात विश्वासूपणा आहे, प्रामाणिकपणा आहे? नाही. जर आम्ही छोट्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे जर पूर्ण करू शकत नाही तर परमेश्वर मोठ्या जबाबदारी देणार नाही. हालेलुया. तर या ठिकाणी सांगितलंय की प्रत्येक कामात आम्ही प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. कोणीतरी बघतंय म्हणून नव्हे, तर मनुष्य बघू दे अगर नाही बघू दे, परमेश्वर आम्हाला पाहतो. ह्या भावनेनं, ह्या विचारानं आम्हाला प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि विश्वासूपणे आपल्याला करायचं आहे. हालेलुया. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून लक्षात घ्या, वैवाहिक जीवनात तुम्ही सुद्धा विश्वासू राहा. ओके, विश्वासू राहा. पत्नीशी आणि पतीशी, लेकरांशी, कामाच्या बाबतीत विश्वासू राहा. जे काम तुमच्या हातात आहे, हो, त्याला महत्व द्या. हालेलुया. आणि त्या बाबतीत प्रामाणिक राहा. आणि हीच देवाची इच्छा आहे. प्रियानो, मला बायबलमध्ये एक व्यक्ती आठवतो, तो म्हणजे योसेफ. योसेफ बघा, घरात गुलाम म्हणून तो राहत होता. आणि त्या गुलामगिरीमध्ये असताना सुद्धा तो त्या गुलामगिरीत विश्वासू होता, प्रामाणिक होता. आणि त्या योसेफाचं जीवन पाहिलं
तो प्रियानो फार प्रामाणिक होता, फार प्रामाणिक. आणि त्यासाठी आपण बघतोय ती सुंदर स्टोरी त्या ठिकाणी तुम्ही वाचली असाल. पोटिफराची पत्नी एकटी घरात होती आणि हा योसेफ त्या ठिकाणी होता आणि ती पत्नी त्या योसेफाला जबरदस्ती करू लागली. परंतु त्यावेळेस आम्ही पाहतोय की योसेफ तिच्यापासून दूर पळून गेला. ह्यातून काय दिसतं? योसेफामध्ये ह्यातून काय दिसतं? प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा दिसतो. तो देवाशी आणि लोकांशी विश्वासू होता. तो म्हणाला की हे पाप मी देवाच्या विरोधात कसं करू. हालेलुया. आणि तो तिथून पळून गेला. प्रिय, ह्यातच आपल्याला दिसतं विश्वासूपणा. आणि त्या गुलामगिरीत तो विश्वासू राहिला आणि देवाने त्याचा विश्वासूपणा पाहिला. आणि आणि खोट्या आरोपाखाली जेव्हा त्याला तुरुंगामध्ये टाकलं होतं तेव्हा आपण बघतो की त्या तुरुंगात सुद्धा तो विश्वासू राहिला. तुरुंगात त्याच्यावरती ज्या जबाबदारी दिल्या होत्या त्याने विश्वासूपणे पार पाडल्या. त्या तुरुंगात सुद्धा त्याला एक लीडर बनवलं आणि त्या लीडर बनवल्यानंतर तुरुंगातनं जेव्हा तो बाहेर आला त्याचं कार्य देवाने परमेश्वरानं पाहिलं. नंतर परमेश्वराने शेवटी काय केलं? त्या मिसरचा पंतप्रधानच पूर्ण देश त्याच्या हातात देऊन टाकला. पूर्ण देश. जसं आपल्या भारत देशाचा पंतप्रधान आहेत तशा प्रकारे त्या मिसर देशाचा तो पंतप्रधान देवाने त्याला करून टाकलं. म्हणजे केवढी मोठी जबाबदारी त्याच्या हातात दिली पहा. पूर्ण देशाची जबाबदारी त्या हातात देऊन टाकली. उगाच एवढी मोठी जबाबदारी परमेश्वर कुणाच्या पण हातात देत नाही. हालेलुया. परमेश्वर छोट्या गोष्टीमध्ये पाहतो की आम्ही किती प्रामाणिक आहे. तेव्हा जर त्या गोष्टीचा मी प्रामाणिक आणि विश्वासू असेल तेव्हाच परमेश्वर आम्हाला मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि मोठ्या मोठ्या गोष्टीवरती आमची नेमणूक करणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. हीच गोष्ट प्रियानो आपल्याला शिकायचं आहे. आम्ही कुठल्या पण कानाकोपऱ्यात असो, आम्ही कुठल्या पण घरात असो, कुठल्या पण कामावरती असो, जिथं कुठे आम्ही असो, आम्ही प्रामाणिक आणि विश्वासू असलं पाहिजे. आमच्यातून विश्वासूपणा देवानं पाहिला पाहिजे आणि इतर लोकांनी सुद्धा पाहिलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला बघितलं कुणी म्हणायला नको पाहिजे हा कुठल्या विश्वासाचा नाही आहे, हा बिनभरवशाचा आहे. असली लेबल आमच्या जीवनाला लागता कामा नाही. हालेलुया. पास्टर यांच्या हातात तुम्ही काम देऊ नका, हे अर्धवट करून सोडतंय, अशी लेबल आम्हाला लागता कामा नाही. हालेलुया. अनेक जण बघा पैशाची जबाबदारी सगळ्यांना देत नाहीत. म्हणतात बघा प्रामाणिक कोण आहे बघा त्याच्यासाठी पैशाचा व्यवहार द्या. कोणाच्या पण हातात देऊ नका पैशाचा व्यवहार. का? आम्ही देवाच्या राज्यात परमेश्वर आम्हाला पाहतो. आमच्यामध्ये विश्वासपणा दिसला पाहिजे. हालेलुया. चुकीचे लेबल आमच्या नावाबरोबर लागू नयेत. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही आणि मी काय विश्वासूपणा आमच्यामध्ये असावा. आम्ही विश्वासू राहू प्रत्येक बाबतीत, प्रामाणिक असावं प्रत्येक बाबतीत. आणि परमेश्वर त्या व्यक्तीला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज गॉड. तर तिसरी गोष्ट आहे परीक्षेत ही विश्वासू राहा. परीक्षेत ही विश्वासू राहा. बघा विश्वासूपणा परीक्षा शिवाय सिद्ध होत नाही. विश्वासूपणा परीक्षेशिवाय सिद्ध होत नाही. बघा आम्ही विश्वासू आहे का हे परीक्षातून गेल्यावर आपल्याला समजते. तुम्ही ओढून ओढून सांगा मी विश्वासू आहे, मी विश्वासू आहे, मी विश्वासू आहे, मी विश्वासू आहे, मी प्रामाणिक आहे, प्रामाणिक आहे. कोण पण विश्वास ठेवणार नाही. परमेश्वर कशा प्रकारे टेस्ट करतो आम्हाला माहिती आहे. जर आम्ही खरंच आम्ही विश्वासू आहोत तर परमेश्वर आम्हाला परीक्षेमध्ये टाकेल. परीक्षेतून आम्हाला चेक करेल. खरं सोनं कसे चेक करतात? अग्नीत टाकतात. अग्नीत टाकल्यावर त्याची प्युरिटी आपल्याला समजते. तशा प्रकारे परमेश्वराला आपल्याला जर आमच्यामध्ये विश्वासूपणा जर त्याला चेक करायचा आहे तो आम्हाला कुठे टाकेल? परीक्षेत टाकेल. आणि परीक्षा कुणाला नको असतात. बघा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना आपल्याला पण परीक्षा आलं म्हटलं की आम्हाला टेन्शन यायचं, बाबा ही परीक्षा आता नको. कुणाला परीक्षा आवडत नाही. पण परीक्षातनं गेल्याशिवाय प्युरिटी आम्ही कोण आहे काय आहे हे आपल्याला समजत नाही. हालेलुया. तर त्यासाठी काय आहे की परीक्षातून गेल्याशिवाय विश्वासूपणा सिद्ध होत नाही. विश्वासूपणा सिद्ध होत नाही. आणि म्हणून प्रियानो परीक्षा आम्ही जरी आमच्यावरती परीक्षा आली, जरी आमच्यावरती संकट आलं, घाबरून जाऊ नका.
घाबरून जाऊ नका. त्या परीक्षातनं गेलो तरच आपला विश्वासूपणा दिसणार आहे. आम्ही किती विश्वासू आहोत, आम्ही किती प्रामाणिक आहोत, हे त्या परीक्षेतनं गेल्यानंतर समजतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अडचणी आल्या की अनेक जण मागे हटतात. अडचणी आल्या की मागे हटतात. बघा, लक्षात घ्या, अडचण येते तो आम्ही मागे हटतो, त्यात काय दिसतं? हा माणूस विश्वासू नाही आहे. परमेश्वर आमचा विश्वासूपणा चेक करण्यासाठी जर अडचणी आणत असेल तर, आणि तिथून आम्ही काय करतो? मागे हटतो. तर प्रियानो, लक्षात घ्या, आपल्याला मागे हटायचं नाही, कारण ती आमची परीक्षा चालू आहे. हालेलुया. आमच्या विश्वासूपणाची परीक्षा आहे, आणि तिथं आपला विश्वासूपणा समजून येईल. तिथं आपल्याला विश्वासूपणा समजून येईल. आणखी तुम्हाला सांगतो, समजा एखादा प्रार्थनेचं उत्तर भेटत नसेल, प्रार्थनेचं उत्तर भेटत नसेल तर काय जमतं बाबा, प्रार्थना करायचं सोडून देऊया. आता प्रार्थना किती करायची, अजून उत्तर भेटलं नाही. प्रार्थना सोडून देऊया, बायबल वाचन सोडून द्या, काय फायदा. जर तुम्ही असं म्हणत असाल आणि वरती म्हणताय मी विश्वास आहे, प्रियानो, तीच जर परीक्षा आहे की जेव्हा प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही तेव्हा तुम्ही काय करताय. तीच जर परीक्षा आहे, तिथं परमेश्वर आम्हाला चेक करत आहे आमचा विश्वासूपणा. उत्तर भेटत नाही तरी सुद्धा हा प्रार्थना पुढे करतोय का नाही हे परमेश्वराला चेक करायचं आहे. आपला विश्वासूपणा आणि आपला प्रामाणिकपणा, आपलं कमिटमेंट देवाला चेक करायचं आहे. आपलं समर्पण देवाला चेक करायचं असतं. म्हणून बरेचदा काही प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. ठीक आहे, हरकत नाही, परंतु प्रार्थनाचं उत्तर भेटत नाही म्हणून आम्ही प्रार्थना करायचं बंद करू नये, कारण ती आपली परीक्षा चालू आहे आणि परमेश्वर आमचा प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा काय करत आहे? चेक करत आहे. आम्ही किती समर्पण आहे त्या गोष्टीला. लोक समजून घेत नसतील तर तरी पण विश्वासू राहा. बरेच जाऊन कोण मला समजून घेत नाही, ना बायको समजून घेत नाही, नवरा मला समजून घेत नाही, ही मुलं मला समजून घेत नाहीत, हे शेजारी असे, मंडळीतले असे, सेवक मला समजून घेत नाही, कोण मला समजून घेत नाही. मी असं केलं तसं केलं तरी पण माझं कुणाला जाण नाही. अशा वेळेला काय करणार? कोण मला समजूनच घेत नाही, कोण समजून घेत नाही. तुमची विश्वासूपणाची परीक्षा चालू आहे. ती तुम्ही तुमच्या कामात परफेक्ट आहे, प्रामाणिक आहे, विश्वासू आहे, तुम्ही काही चूक केली नाही आणि तुमच्यावरती खोटे आरोप येत असतील, तुम्ही सांगण्याचा पटवण्याचा प्रयत्न केलाय तरी पण कोण ऐकायला तयार नाही. शांत राहा. परमेश्वर तुमचा प्रामाणिकपणा परमेश्वरानं पाहिलाय. हालेलुया. देवानं दानिएलचा काय प्रामाणिकपणा, विश्वासूपणा पाहिला होता, म्हणून तर देवानं सिंहाची तोंड बंद केली. कुठल्या मनुष्याला शक्य होतं का त्या सिंहाचं तोंड बंद करायचं? नाही, कारण परमेश्वरानं पाहिलेलं. प्रियानो, आम्ही बरेचदा स्वतःचा प्रूफ करून सांगायला प्रयत्न करतो, मला कोण समजून घेत नाही म्हणतो, परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही आणि मी प्रत्येक गोष्टीत विश्वासू आणि प्रामाणिक असेल तर परमेश्वर आम्हाला समजून घेणार आहे. एक दिवस प्रूफ करून दाखवेल परमेश्वर की तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही बरोबर आहात. हालेलुया. पण परमेश्वराला आमच्या जीवनात विश्वासूपणा दिसला पाहिजे. लोक कोण समजून घेत नाही तरी पण आम्ही विश्वासू राहायला पाहिजे. सेवेत अडचणी येतात, होय, सेवेत अडचणी येतात म्हणून आम्ही सेवा सोडून द्यायची? सेवेत अडचणी येतात, कदाचित परमेश्वर आमचा विश्वासूपणा चेक करत असेल. सेवा वाढत नाही, अडचणी येत आहेत, ठीक आहे, परमेश्वर आम्हाला चेक करतोय आमचा विश्वासूपणा. याचा अर्थ असा नाही की सेवेत अडचणी आली म्हणून सेवा सोडून द्यायची. हालेलुया. परमेश्वर आम्हाला परीक्षेत टाकतो आणि आम्हाला काय करतो? चेक करतो, आमचा विश्वास चेक करतो. म्हणून लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला विश्वासू राहायचा आहे, परीक्षेत ही विश्वासू राहायचा आहे. म्हणून आज तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये इयोब, सगळ्यांना माहिती आहे इयोबाची परमेश्वर परीक्षा घेतली काय? घेतली. इयोबाला सांगितलेलं, हा बघ इयोबा, तुझी परीक्षा घेणार आहे मी, तुझा हाल करणार आहे मी. तू राखेनच तू शरीर चोळत बसतील बघ, असं अगोदर सांगितलेलं. स्कूल कॉलेजेसमध्ये परीक्षा घेतात, अगोदर तारीख सांगतात, या दिवशी तारीख परीक्षा आहे,
अभ्यासाला लागा, तयारीत राहावा, आहे की नाही? तसं काही योबाला परमेश्वर अगोदर सांगितलेलं नाही. परीक्षा सांगून येत नाही. परमेश्वराला वाटलं की आता मी परीक्षा घेणार, परमेश्वर कधी पण परीक्षा आमची घेऊ शकतोय. म्हणून सुवेळी अवेळी तयार राहा परीक्षेसाठी. हालेलुया. आणि जेव्हा जेव्हा परमेश्वर आमची परीक्षा घेईल आणि त्या परीक्षेत तुम्ही आणि मी कसं असलं पाहिजे? विश्वासू असलं पाहिजे. कारण परमेश्वर आमचा विश्वासूपणा चेक करत असतो. प्रेज गॉड. विश्वासूपणा चेक करत असतो. प्रियानो, योबाचा विश्वास चेक केला. बघा, सर्व काही योबाला गमावलं, पण देवाला त्यानं दोष दिला नाही. दिला नाही. आणि हेच परमेश्वरानं पाहिलं. तो देवाला दोष दिला नाही. तो म्हटला परमेश्वराने दिलं, परमेश्वर नेलं, धन्य परमेश्वराचं नाव. योबाचं लाईफ मला फार आवडतंय. सगळं काय गेलं पण देवाला दोष दिला नाही. त्या बाबतीत सुद्धा तो देवाशी विश्वासू राहिला, फार विश्वासू राहिला. आपल्याला प्रियानो देवाशी विश्वासू राहायचा आहे. प्रत्येक गोष्टीत जेव्हा परीक्षा होईल आपल्याला देवाला नावं ठेवायचं नाही, दोष द्यायचा नाही. तर प्रियानो आपल्याला विश्वासू राहायचा आहे. आणि तो परमेश्वराने त्याचा विश्वास पाहिला, तो किती प्रामाणिक पाहिला. आणि म्हणून देवानं त्या ठिकाणी काय केलं की त्याला शेवटी दुप्पट आशीर्वाद दिले. दुप्पट आशीर्वाद दिले. तर दुप्पट आशीर्वाद ह्यासाठी दिले कारण तो परीक्षेत पास झाला. म्हणून विश्वासूपणाची जी परीक्षा होती त्यात पास झाला. तो देवाशी शेवटच्या क्षणापर्यंत तो विश्वासू राहिला. म्हणून त्यानं जे गमावलेलं ते सर्व त्याला भेटलं. प्रेज गॉड. सर्व त्याला भेटलं. त्यानं हीच तर आहे. आम्ही आमच्या जीवनात परीक्षा होत असताना आपल्याला प्रामाणिक राहायचं. आमच्या बोलण्यात आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. आम्ही काय बोलतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. हालेलुया. आणि ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. देवाच्या राज्यामध्ये आपण बायबल वाचतो, पण बायबलमध्ये आपल्याला सांगितले की जीवन कसं जगायचं, प्रामाणिक कसं राहायचं, हे गोष्ट आपल्याला जीवनात शिकायचं आहे. म्हणून प्रियानो तुम्हाला सांगू द्या, छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, विश्वासू असलं पाहिजे. तुम्ही भाजी घ्यायला गेला, तुम्ही 500ची नोट दिला, भाजी घेतल्याने तुम्हाला पैसे परत देतात. एक्स्ट्रा पैसे येते आपल्याला चुकून, ती व्यक्ती समोरची एक्स्ट्रा पैसे देते, 50 रुपये एक्स्ट्रा देईल तुम्हाला. परमेश्वर तिथं सुद्धा आम्हाला पाहत असतो. आम्ही किती विश्वासू आणि प्रामाणिक आहे, परमेश्वरची नजर आमच्यावर असते. काही लोक जगामध्ये असंच आहेत ना, 50 रुपये मिळालं बाबा चला, त्याच 50 रुपये जाता काहीतरी होतंय. नाही, परमेश्वर पाहत आहे. जरी तुम्हाला त्या क्षणाला 50 रुपये एक्स्ट्रा आलेला आपल्याला समजलं नसेल, घरी गेल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा अरे 50 रुपये एक्स्ट्रा दिले. काढा गाडी आणि जावा त्या परत त्या व्यक्तीला पैसे द्याला. ते परत तुमचं पैसे पेट्रोलाचे पैसे जास्त जाऊ दे चालतंय, परंतु प्रामाणिकपणा परमेश्वर पाहतो. प्रेज गॉड. खुश होऊ नका. एका व्यक्तीनं सोन्याची बॅग सापडली एका व्यक्तीला. आणि त्या व्यक्तीनं काय केलं माहितीये, ती बॅग घेऊन घरी गेला नाही. हे कुणाच तर पडलंय, पण कुणाचं आहे माहित नाही. ती व्यक्ती सरळ गेली पोलीस स्टेशनकडे आणि पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की मला ही बॅग मला सापडली, त्यात सोनं आहे बघा. पोलीस शॉक झाले. पहिला व्यक्ती असा आम्ही पाहतोय की सोन्याची सापडलेली बॅग तो परत आणून पोलीस स्टेशनला देतोय. त्या पोलिसांनी त्याचा फार मोठा सन्मान केला. नंतर असं झालं की एक जण आलो कुटुंबाने, आमचे सोन्याची पिशवी हरवल्या, कुठं सापडत नाही म्हणून एक पोलीस स्टेशनला आलेले कुटुंब. त्या पोलिसांनी त्या कुटुंबाला सांगितलं तुमची बॅग एका ठिकाणी पडलेली आणि व्यक्ती पोलीस स्टेशनला देऊन गेलेला आहे. आणि ती कुटुंब फार आश्चर्य झालं, कोण आहे ती व्यक्ती. जेव्हा ती भेट घालून दिली त्या व्यक्तीला तिने फार मोठा सन्मान केला, गिफ्ट दिलं. कारण त्या विश्वासूपणाचं गिफ्ट सुद्धा आहे, बक्षीस आहे. ओके, तर विश्वासूपणाचं बक्षीस काय ते आपण वाचूया. देव विश्वासूपणाला कधीच विसरत नाही आणि लोक कदाचित ओळखणार नाहीत, पण देव पाहतो. म्हणून
विश्वासूपणाचं बक्षीस आहे. काय बक्षीस आहे? मत्तय 25:21. मत्तय 25:21. त्याला त्याचे धन्याने म्हटले, हं. शब्बास भल्या व विश्वासू दासा, हं. तू थोडक्या गोष्टीत विश्वास राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. येस, हालेलुया. या ठिकाणी सांगितलेलं आहे की शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांच्या वरती नेमणूक करीन. प्रियानो, विश्वासूपणाचं हे बक्षीस आहे आणि हे बक्षीस देवाकडून आहे. जर आम्ही या पृथ्वीवरती विश्वासूपणाचं जीवन जगलो, विश्वासू राहिलो, तर प्रियानो लक्षात घ्या, आम्हाला त्याचं काय आहे? प्रतिफळ आहे. त्याचं बक्षीस परमेश्वरापासून आहे. तर ह्या ठिकाणी बघा, पृथ्वीवरती तुम्ही जीवन जगला आणि शेवटी देवाची शाबासकी जर आपल्याला मिळाली, तर प्रियानो ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठलाच नाही, ह्यापेक्षा मोठं यश कुठंच नाही. प्रेज गॉड. मनुष्यानं पाठ थोपटली आणि शाबासकी दिली, ते वेगळं होतंय. परंतु जेव्हा देव तुमची पाठ थोपटते आणि शाबासकी देतोय, ह्यापेक्षा मोठं यश कुठंच नाही. प्रेज गॉड. तर प्रियानो, त्यासाठी शाबासकी तर आपल्याला भेटणारच आहे, भेटणार. परंतु ह्या वचनात सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? की तू थोडक्या गोष्टीत विश्वास राहिलास म्हणून मी तुझी पुष्कळांच्या वरती नेमणूक करतो. हे आहेत आशीर्वाद, शाबासकीचे आशीर्वाद किंवा विश्वासूपणाचे आणि प्रामाणिकपणाचे हे आशीर्वाद आहे. प्रियानो, देव म्हणतोय की पुष्कळांच्या वरती तुझी नेमणूक करीन. योसेफ पहा, पुष्कळांच्या वरती नेमणूक केली. हालेलुया. दानियल पहा, पुष्कळांच्या वरती तिची नेमणूक केली. हालेलुया. का त्यांना पुष्कळांच्या वरती नेमणूक दिली? कारण ते विश्वासू राहिले आणि प्रामाणिक राहिले. आपल्याला विश्वासू आम्ही राहायला पाहिजे, प्रामाणिक राहायला पाहिजे, आमच्यामधून ऑनेस्टी दिसून यायला पाहिजे, आम्ही फेथफुल असलं पाहिजे आमच्या बोलण्यात, आमच्या काम करण्यात, आमच्या सर्व गोष्टीमध्ये. त्याचं बक्षीस परमेश्वर आम्हाला देणार आहे. कदाचित मनुष्यापासून आपल्याला भेटणार नाही, परंतु परमेश्वरापासून नक्की परमेश्वर आपल्याला देणार, दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रियानो, बघा या ठिकाणी पुष्कळांच्या वरती नेमणूक. प्रामाणिक लोकांनाच परमेश्वर उंच करतो, विश्वासू असणाऱ्या लोकांनाच परमेश्वर उंच करतो. बायबल मध्ये सांगितलंय, जो विश्वासात टिकेल तोच तरेल. सगळेच तरणार नाहीत, पण टिकणारा तरणार. जो विश्वासूपणा आपल्यामध्ये असेल तो फार पुढे व्यक्ती जाणार. जो प्रामाणिक आहे तो फार उंच जाणार. सगळेजण बघत बसतील, पाहत बसतील, बाबा हे काय एवढं भरभरून त्याला यश कसं? कारण परमेश्वरानं त्याच्यामध्ये काय पाहिलंय? विश्वासूपणा पाहिजे. प्रियानो, ह्या वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे, विश्वासूपणा टिकून राहा. देवानं जे दिलं आहे त्यात प्रामाणिक राहा. परिस्थिती नाही तर आपली निष्ठा महत्वाची आहे. परिस्थिती बदलू शकते, पण आमची निष्ठा, आमचं समर्पण कधी आम्ही बदलू नये. हालेलुया. तर ही फार गोष्टी महत्वाची आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाशी विश्वासू राहा, भावाशी विश्वासू राहा, पत्नीशी विश्वासू राहा, पतीशी विश्वासू राहा, कामाशी विश्वासू राहा, मंडळीशी विश्वासू राहा, देवाच्या सेवकाशी, पालकाशी विश्वासू राहा. परमेश्वर आपल्याला पाहत आहे. हालेलुया. जो विश्वासू राहणार, परमेश्वर त्याला शाबासकी देणार आहे. जो विश्वासू राहणार, परमेश्वर त्याला उंच करणार आणि तिची पुष्कळांच्या वरती नेमणूक करणार आहे. प्रेज गॉड. हे देवाकडनं परमेश्वराचे आपल्यासाठी काय आशीर्वाद आहे, हे बक्षीस आहे आपल्याला. हे बक्षीस परमेश्वर देणार आहे. म्हणून कधीही धोकादायक जीवन जगू नका, कुणाला धोका देऊ नका. ओके. कारण तुम्ही आणि मी देवाची लोक आहोत. हालेलुया. आमच्या बोलण्यात विश्वासूपणा दिसला पाहिजे, आमच्या कृतीमध्ये, आमचं काम करण्यामध्ये विश्वासूपणा आणि प्रामाणिक आम्ही असलं पाहिजे. हालेलुया. ओके. आमच्या कामामध्ये प्रामाणिकपणा असावा. हे सर्व परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. आम्ही कुठे जातो, आम्ही काय करतो, आम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वरचे नेत्र आमच्याकडे लागलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे? प्रामाणिक राहायचं आहे. जर आम्ही प्रामाणिक राहणार नाही प्रियानो, आमची पुष्कळांच्या वरती नेमणूक सुद्धा होणार नाही. परमेश्वरापासून आपल्याला शाबासकी भेटणार नाही. या पृथ्वीवरती आम्ही कसं जीवन जगालोय परमेश्वर पाहत आहे. आणि जेव्हा आम्ही एक दिवस जाऊ, परमेश्वराला भेटू, तेव्हा परमेश्वर आमचं वेलकम करायला उभा आहे. जर आम्ही प्रामाणिकपणे या पृथ्वी
पद्धतीने जीवन जगलं असेल, विश्वासानं जीवन जगलं असेल, तर नक्की तिथं जाऊन परमेश्वर आम्हाला पाठ थोपटणार आहे आणि म्हणणार आहे की शाबास माझ्या भल्या व विश्वास. प्रेज गॉड. ही शाबासकी परमेश्वरापासून आपल्याला पाहिजे काय? हालेलुया. तर प्रियानो, म्हणून विश्वासूपणा आमच्या जीवनातून दिसून येऊ दे. कोण आम्हाला पाहू दे नाही पाहू दे, आम्ही कुठल्या पण गल्लीत असू दे, कानाकोपऱ्यात असू दे, कुठल्या कॉलनीत, तुमच्या देशात आम्ही असू, ओके, परमेश्वर आम्हाला पाहतो. ह्या दृष्टीनं आपल्याला प्रामाणिक आणि विश्वासानं जीवन जगायचं. बघा, ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे, फार महत्वाची गोष्ट सांगतोय, ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकलाय त्या व्यक्तीला कधीच तुम्ही धोका देऊ नका. प्रेज गॉड. आई वडिलांनी मुलांच्यावरती विश्वास टाकलेला असतोय. मुलांची जबाबदारी आहे, मी माझ्या आई वडिलांना धोका देणार नाही. पत्नीनं पतीवरती विश्वास ठेवलेला असतोय, तेव्हा पतीनं पत्नीला धोका द्यायचा नाही किंवा पत्नीनं पतीला धोका द्यायचा नाही. पालकानं मंडळीवरती विश्वास टाकलेला असतंय, मंडळीनं पालकाला धोका द्यायचा नाही किंवा पालकानं मंडळीला धोका द्यायचा नाही. हालेलुया. कारण परमेश्वर पाहत आहे ही सेवा आमची नाही, ही मंडळी आपली नाही, ही परमेश्वराची आहे. आणि परमेश्वर राज्यात देवानं आपल्याला ठेवलंय. आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, आम्ही विश्वासू असलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे तुमच्या माझ्याकडून. म्हणून कधी त्या विश्वासूपणाला तडा जाऊ देऊ नका. अनेक अविश्वासामुळे धोका दिल्यामुळे अनेक नाती तुटलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. प्रियानो, कशामुळं? अविश्वास. म्हणून प्रियानो, आमचं काम आहे विश्वासूपणामध्ये विश्वासू जीवन जगणं. तुमचं जीवन एका काचेच्या भांड्याप्रमाणे आहे. विश्वासूपणा टिकवून ठेवा, ओके, प्रामाणिकपणा टिकवून ठेवा, त्याला तडा जाऊ नका. प्रेज गॉड. कारण परमेश्वर तुमच्या माझ्याकडनं विश्वासूपणाची अपेक्षा करतो. प्रेज गॉड. देव बाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि या आपण सर्वजण प्रार्थना करूया.